माथेरान येथील ऐतिहासिक शार्लोट लेक तलावाच्या पाण्याच्या स्रोताचे व तलावाचे सुशोभीकरण करण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2 अभियान अंतर्गत सुमारे 4,99,82,242 खर्चाच्या कामाला फेब्रुवारी 2023 मध्ये तांत्रिक मान्यता देण्यात आली होती. मात्र ठेकेदाराकडून या कामास प्रत्यक्ष सुरुवात 2025 मध्ये करण्यात आली. हे काम अद्याप पूर्ण झालेलं नसतानाच पहिल्याच पावसात त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले असून नव्याने उभारण्यात आलेल्या गॅबियन वॉल अनेक ठिकाणी खचून चुकल्याचं दिसून आलंय. शार्लोट लेक तलावामध्ये माथेरानच्या डोंगर रांगांतून येणाऱ्या नैसर्गिक पाण्याबरोबर वाहून येणारी माती व गाळ तलावात जमा होऊ नये यासाठी तलावाच्या शेवटच्या भागात दोन्ही बाजूंना गॅबियन वॉल उभारण्यात आले आहेत. या कामाचा उद्देश पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहातील गाळ रोखणे हा होता. मात्र नैसर्गिक पाण्याच्या मुख्य प्रवाहालगत उभारण्यात आलेल्या या गॅबियन वॉल पहिल्याच पावसात खचून चुकल्याचे वास्तव समोर आल्याने कामाच्या दर्जांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर संबंधित ठेकेदाराने केलेल्या कामाची माथेरान नगर परिषदेच्या बांधकाम विभागातील तांत्रिक अभियंता आणि मुख्याधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून गुणवत्ता तपासली होती का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच काम अद्याप अपूर्ण असताना ठेकेदाराला कोणत्या निकषांवर सुमारे 90% बिल अदा करण्यात आले अशी ही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार गॅबियन वॉल उभारताना त्या ठिकाणचा गाळ योग्य प्रकारे न काढता त्यावरच काम करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. तसेच संबंधित ठेकेदाराने निविदा प्रक्रियेदरम्यान सादर केलेल्या अनुभवाच्या कागदपत्रांबाबतही स्थानिकांमध्ये विविध चर्चा सुरू असून या बाबींची स्वतंत्र चौकशीही माथेरान नगर परिषदेचे मुख्याधिकारी करणार का असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकारामुळे कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून करदात्यांच्या पैशांचा योग्य वापर होत नसल्याची बाब स्पष्ट होत असल्याने संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी झालीच पाहिजे असे देखील नागरिकांकडून बोललं जाते. तांत्रिक मान्यतेतील अटीनुसार केंद्र शासनाच्या अमृत 2 अभियानांतर्गत जारी करण्यात आलेले सर्व शासन निर्णय, मार्गदर्शक सूचना व परिपत्रकांचे काटेकोर पालन करण्याची जबाबदारी माथेरान गिरीस्थान नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर स्पष्टपणे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाची जबाबदारी अधोरेखित होत आहे. स्थानिकांमध्ये अशी चर्चा आहे की काम पूर्णपणे समाधानकारक न होता देखील ठेकेदाराला सुमारे 90% कामाचे बिल अदा करण्यात आले. मात्र या दाव्याबाबत अधिकृत नोंदी अथवा प्रशासनाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. पहिल्याच पावसात गॅबियन वॉल खचून झुकल्यामुळे कामाच्या दर्जाची पोलखोल झाल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत असून सार्वजनिक निधीचा योग्य वापर झाला का याची स्वतंत्र तांत्रिक तपासणी करण्याची मागणी जोर धरते. दरम्यान या प्रकरणी संबंधित ठेकेदार तसेच माथेरान नगर परिषदेची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. ब्युरो रिपोर्ट, कर्जत लाईव्ह.